एके वर्तुळातून आहे। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची बैठक होणार आहे। चन्नी धला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। काँग्रेस निवडणूक स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे का अशी एक शक्यता सध्या वर्तवली जाते आणि एकंदरीतच आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने काँग्रेस आता काय निर्णय घेतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। तर चन्नी धला यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे। उद्या या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। काँग्रेस त्यामुळे निवडणूक स्वबळावर लढणार की मव्यामध्येच राहणार या संदर्भातला निर्णय उद्या होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं संदर्भातल्या विविध घडामोडी वेगाने घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। जुई जाधव आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। जुई, उद्या होणाऱ्या बैठकीचा नेमका अजेंडा काय? अगदीच आपण पाहतोय ऋतुजा की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका येत्या काही महिन्यांमध्ये येऊन घातल्या आहेत आणि विशेष म्हणजे महाविकास आघाडीमध्ये लढायचं का स्वतंत्र लढायचं हा एक मोठा प्रश्न आता काँग्रेस या पक्षापुढे निर्माण झाला आहे। याचं कारण म्हणजे की महाविकास आघाडीमध्ये आता मनसे पक्षाची देखील एंट्री होताना दिसत आहे आणि मनसे सोबत आम्ही जाणार नाही ही ठोस भूमिका काँग्रेस पक्षाने या आधीच घेतलेली आहे। उद्या काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला हे मुंबई दौऱ्यावर आहेत आणि मुंबई दौऱ्यावर असताना सर्व जो आढावा आहे ते घेणार आहेत काँग्रेस पक्षाचा की कुठे कुठे काँग्रेस ही स्वबळावर लढू शकते आणि स्वतंत्रपणे लढल्यास आपल्या जागा निवडून येऊ शकतात। त्यामुळे सर्व आढावा घेतल्यानंतरच आपली जी पुढची भूमिका आहे, पुढची पावलं जी आहे ती उचलतील। मात्र खऱ्या अर्थाने आता काँग्रेस पक्ष तयारीला लागला आहे। या आधी देखील काँग्रेस पक्षाने नगरपालिका आणि परिषदेसाठी आपले जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचे अर्ज मागवले आहेत। अर्जांची देखील पडताळणी केली जाईल आणि सर्व आढावा घेतल्यानंतरच ठरवलं जाईल की महाविकास आघाडी सोबत राहायचं का एकटं लढायचं ते। परंतु जी माहिती आपल्याला अंतर्गत सूत्रांकडून मिळते आहे त्या माहितीनुसार काँग्रेस पक्षाने एकट्याने निवडणुका लढण्याची तयारी देखील आता सुरू केली आहे। ऋतुजा, जुई, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। काँग्रेसच्या स्वबळाच्या विचाराबाबत सुप्रिया सुळेंनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात। हे इलेक्शन कार्यकर्त्यांचं असतं, त्याच्यामुळे अनेक वेळा लोकांच्या अशा भावना असतात की कसं लोकसभेला विधानसभेला कमी लोक लढतात, ह्याच्यात हजारोनी कॅन्डिडेट्स आणि ती संधी असते ना कार्यकर्त्यांसाठी। त्यामुळे कोणी एकत्र लढायचं वेगळं लढायचं हा प्रत्येकाचा अंतर्गत प्रश्न।